जेव्हा आपण असा विचार करतो या वात प्रकृतीच्या लोकांमध्ये, यांची स्ट्रेस लेवल थोडीशी हाय असते, भीती वाटते यांना, फोबिया जास्त असतो या लोकांमध्ये. आणि म्हणून मग या लोकांमध्ये योग वेगळ्या पद्धतीने सांगावा लागतो. दुसरी प्रकृती असते पित्त प्रकृती. पित्त प्रकृती म्हणजे काय? वाळूवरची रेग असते. वाळूवरची रेग म्हणजे काय? की आपण जर वाळूवर रेग काढली तर ती थोडा वेळ टिकते. म्हणजे पित्त प्रकृतीचं काय होतं? खोपडी जल्दी गरम हो जाते, डोकं तापतं लगेच, एकदम अग्रेसिव्ह होतात फार लवकर. आणि वाळूवरची रेग जशी प्रयत्नाने पुसावी लागते, तसं हे शांत झाल्यावरती एकदम चांगले असतात लोक. या पित्त प्रकृतीमध्ये काय, मी तुम्हाला वात प्रकृतीमध्ये काय म्हटलंय, जॉईंटचा प्रॉब्लेम असतो. पित्त प्रकृतीमध्ये ही सिस्टीम वीक असते. म्हणजे काय असतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा प्रॉब्लेम असतो, यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक असते. यांना खायला काय आवडतं, तर चमचमीत असं छान छान एकदम खायला खूप आवडतं यांना. म्हणजे सगळं ताट व्यवस्थित भरलेलं पाहिजे, भाजी व्यवस्थित पाहिजे, कोशिंबीर व्यवस्थित पाहिजे, चमचमीत काहीतरी पाहिजे, थोडी तर्री पाहिजे, असं यांना खायला आवडतं. आणि त्याच्यामुळे यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक असल्यामुळे हे खाल्लं की यांचं ऍसिडिटी वाढत असते. त्याच्यामुळे ही लोक एकदम अग्रेसिव्ह होतात, एकदम असं भरकन असं चिडतात एकदम. ही असते पित्त प्रकृतीची लोक. पित्त प्रकृतीमध्ये काय प्रॉब्लेम असतो, उन्हात गेलं तर यांची स्किन खूप लाल होते, त्यांना उन्हाचा जास्त त्रास होतो. वात प्रकृतीमध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, जॉईंटचा प्रॉब्लेम असतो. पित्त प्रकृतीमध्ये काय असतो, की शरीरामध्ये उष्णता जास्त असते. आता मी तुम्हाला याच्यावर सगळे उपाय सांगणार आहे, योगिक काय करायचे असतात. पहिल्यांदा प्रकृती आपली समजली पाहिजे आणि मग आपल्याला पुढचे विचार करायचे. तर दुसरी प्रकृती असते पित्त प्रकृती. वात प्रकृतीची चण बारीक असते बघा, इथूनच बारीक असतात. आपण म्हणतो ना बारीक बांध्याची लोक आहेत. म्हणजे लग्नाच्या वेळेस 50 किलो वजन असेल तर 17व्या वर्षी फार तर फार 56-55 वजन झालेलं असतं, जास्त वजन वाढत नाही. पित्त प्रकृतीचं काय असतं, तर मध्यम पर्सनॅलिटी असते, फार वजन वाढत नाही, फार कमी होत नाही, मेंटेन पर्सनॅलिटी असते. तिसरी प्रकृती आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेली आहे कफ प्रकृती. कफ प्रकृती म्हणजे काय, या लोकांचा प्रॉब्लेम जो असतो, ही सिस्टीम वीक असते, रेस्पिरेटरी सिस्टीम वीक असते, ऍलर्जिक सर्दीचा त्रास होतो, ऍलर्जिक रायनाटिस असतं, दम्याचा प्रॉब्लेम येणं, आणि या लोकांना ना ताटामध्ये थोडं तरी गोड पाहिजे असतं. चालतच नाही, गोड रोज पाहिजेच मला काहीतरी. काही नाही तर माझे स्टुडंट मला सांगतात, स्टुडंट म्हणजे मोठे मोठे असे वयाने, मॅडम काही नाही तर ते थोडं गुळ तरी पाहिजे, गुळ तूप पोळी खातो म्हणतो आम्ही, ते पण पाहिजेच ताटामध्ये गोड. याला म्हटलं जातं कफ प्रकृती. आता ही कफ प्रकृती जी असते ना, ती असते दगडावरची रेग. दगडावरची रोज रेग म्हणजे काय, की ही लोक काय करतात, की वेट अँड वॉच. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा राग आलाय, डोक्यात खूप त्रास झालाय यांचा, पण ते एक्सपोज होणार नाही. पित्त प्रकृतीवाले काय करणार, भरकन एक्सपोज होणार. कफ प्रकृतीवाले काय करणार, की वक्त आने पे बताऊंगा. आता 3 प्रकृती लक्षात घ्या. वात प्रकृतीमध्ये काय असतं, आपण मराठीचे लोक काय म्हणतो बघा, की ही लोक काय करतात, की समोर बोलणार नाही कधीच. व्यक्ती मागे गेले की बोलतात. त्याला म्हणतो की बोलून दाखव, बोलून दाखवत नाही पण करणीला चुकत नाही. म्हणजे काय, की समोर बोलणार नाही, बरं का, व्यक्ती पळाली की यांचं सुरू, मला माहिती ते कशा आहेत काय आहेत. ती वात प्रकृती. पित्त प्रकृती एक्सपोजर, जे काय आहे हजार जबाबी फटकन आत बोलून मोकळं, मागे कुरकुर करणार नाही. आणि कफ प्रकृतीवाले काय असतात, कफ प्रकृतीवाले म्हणतात की मैं वक्त आने पे बताऊंगा. आणि जोपर्यंत ती व्यक्ती समोर दिसती तोपर्यंत याला ताण येत राहतो. पण बघू त्याचा जेव्हा वेळ येईल ना, मग त्याला मी दाखवेल काय ते. जो कधी कधी म्हातारपण येतं ती वेळ येईपर्यंत, तोपर्यंत त्याचा स्ट्रेस वाढतच जातो. मग कफ प्रकृतीवाल्यांना काय काय प्रॉब्लेम येतात बघा. मी सांगितलं तुम्हाला, गोड खायची सवय, यांना गोड पाहिजे, त्यांना वजन वाढणार आहे, बरोबर आहे. दुसरं आहे या कफ प्रकृतीला, की समोरच्या व्यक्तीला बोलून मोकळं होणार नाही. बघू त्याचा, तो जेव्हा बोलेल तेव्हा मी बोलेल. त्याच्यामुळे काय होतं, की हृदयावरती ताण येतो, हायपर टेन्शन या लोकांमध्ये जास्त असतं. दुसरा प्रॉब्लेम काय होतो, की वजन यांचं वाढल्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम, दम लागणं, धाप लागणं, कधी कधी डायबिटीस याच प्रकरणात होतो. कफ प्रकृतीची लोक सेन्सिटिव्ह फार असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस ती व्यक्ती दिसली की त्रास होणार, यार मी याच्यासाठी एवढं केलं, पण थोडं बोललं पाहिजे ना, पण ते बोलत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस वाढत जातो. आता जेव्हा आपण स्ट्रेस हा विचार करतो ना, हा प्रकृतीचा लोचा आहे सगळं. त्याच्यासाठी प्रकृती विज्ञान आपल्याला समजलं पाहिजे, की आपली प्रकृती काय आहे हे ओळखलं पाहिजे. आता थोडे थोडे सोपे सोपं सांगू का तुम्हाला, की वात प्रकृतीच्या व्यक्तीला फोन करा, त्याला दिसतंय
डॉक्टर रोजेकर आहेत, पण तो काय करणार, हॅलो हॅलो, एकदम स्ट्रेसमध्ये. दुसरी पित्त प्रकृती, हॅलो हॅलो, म्हणजे एकदम लिडरशिप असतं. आणि तिसरी कफ प्रकृती, काय कर, अरे मॅडम कसा काय फोन केला, कशा आहात, ठीक आहात ना, चालू आहेत ना क्लासेस वगैरे, आज तर काय योगा डे, असं एकदम बोलायला सुरुवात करणार. मग प्रॉब्लेम काय येतो बघा, वात प्रकृतीमध्ये काय असतं, भीती असते. त्याच्यामुळे जेव्हा प्रेझेंटेशन करायचं की यांची गाळण उडते, की जमतच नाही यांना. मग यांना पण योग शिकवावा लागतो. पित्त प्रकृतीमध्ये काय असतं, एक्सपोजर असते. कधी कधी फोन उचलला नाही तरी ही लोक इतके अग्रेसिव्ह होतात, यार मैंने 3 बार फोन किया उठाया नाही, असा ते विचार करणार की गाडी चालवत असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, मीटिंग असेल. हे एक्सपोज होणार, हे पण स्ट्रेस निर्माण करतात. आणि कफ प्रकृतीवाले पण काय करतात, की जेव्हा आपण असं कफ प्रकृतीचा विचार करतो, तेव्हा या लोकांमध्ये यांचं व्यवसाय खूप चांगला चालतो बघा. काही लोकांचं गोडबोले असतात फार, हे कफ प्रकृती असतात, त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालतो. पण या तिन्ही प्रकृती असं काही नसतं की पूर्ण वात प्रकृती आहे, पूर्ण पित्त आहे, पूर्ण कफ आहे, असं नसतं. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं, की पित्त वातात्मक, पित्त कफात्मक, वात कफात्मक अशा प्रकृती असतात. या मिक्स टेम्परामेंटचा असतात. आता हे आयुर्वेदाचा हा विषय आहे, आणि आयुर्वेदाचे जे डॉक्टर परफेक्ट असतात ना, ते असं नाडी पाहतात बघा. आणि नाडी पाहून आपल्याला सांगतात की अरे थोडं पोटाचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला, पोट साफ होत नाही ना, बरोबर आहे ना. कधी कधी मन फार अस्वस्थ होतं. आता सगळा प्रॉब्लेम कुठे आहे बघा, की हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, कुठली कुठली प्रकृती कुठल्या कुठल्या याची आहे, आणि त्यानुसार आपल्याला चेंजेस करावे लागतात बघा. मग आता स्ट्रेस लेवल वाढते का आपली, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करण्याची गरज का वाटते, त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली प्रकृती समजावून घ्यावी लागते, आणि त्यानुसार काही चेंजेस करावे लागतात. आणि हे जेव्हा आपण चेंजेस करायला लागतो, तेव्हा बघ आपला स्ट्रेस कमी व्हायला लागतो. आपण लहानपणी पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे की स्वभावाला औषध नाही, असं ऐकलंय आपण, बरोबर आहे ना. पण तुम्ही बघा, तुमच्या 20व्या वर्षी जो स्वभाव होता ना, तो आत्ता नाहीये. मे बी आपण 60 वर्षाचे होऊ, तेव्हा आपली सासू किंवा सॉरी सून किंवा आपली जावई आपल्याला म्हणतात की की नाही नाही, हे पहिल्यांदा फार कडक होते, आज एकदम छान झालेत एकदम. खूप आता माझे सासरे ना इतके शांत झालेले आहेत. का बरं? त्या अनुभवातून आपण शिकलेलो असतो की नाही, असं करून फायदा नाही. मग हे म्हणतो, हे प्रकृती आपली थोडी थोडी वयानुसार बदलत जाते. आता हे प्रकृती एकदा समजली की मग आपल्याला तणाव कसा निर्माण होतो. आपल्या शरीराची रचना अशी आहे की 15% रक्त आपल्या मेंदूला पुरवठा करतं, 20% रक्त आपल्या हृदयाला पुरवठा करतं, आणि इतर 65% रक्त आपल्या शरीरात फिरत असतं. आता काय होतं बघा, की जर आपल्याला असं कोणी सांगितलं की तुम्हाला आज हे करायचंय, तर वात प्रकृतीच्या व्यक्तीला इथं स्ट्रेस यायला लागतो की कसं जमेल कसं जमेल. पित्त प्रकृती जरा परफेक्शनिस्ट जास्ती असते, की वेळेवर सुरूच झालं पाहिजे, 10 मिनिटं उशीर झाला की यांचं पॉल्पिटेशन, हार्टबीट यांचे वाढायला लागतात. आणि कफ प्रकृतीवाले काय करतात, की बऱ्याच वेळा यांना यांची तणावाची लेवल आणखीन जास्त वाढत जाते. मग आपल्या शरीरात काय काय चेंजेस होतात बघूया. मी तुम्हाला काय सांगितलं, 15% रक्त मेंदूला पुरवठा करत असतं, 20% रक्त हृदयाला पुरवठा करत असतं, आणि इतर 65% रक्त शरीरात फिरत असतं. आता ताण आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मेंदूला सूचना मिळते की यार मला त्रास होतो याचा. मग काय करतो, आपल्या शरीरामध्ये सर्वे सर्वा कोण असतो, त्याला म्हटलं जातं मेडिकल फील्डमध्ये हायपोथॅलॅमस. या हायपोथॅलॅमस वरती ताण येतो, आणि त्याच्यामधनं जी सिक्रिशन तयार होत असतात रोज, डोपामिन, सिरोटिनिन, त्याला आम्ही हार्मोन्स म्हणतो. या हार्मोन्स, हायपोथॅलॅमसला राग आला, ताण आला की तो काय करतो, तो असा आकुंचित होऊन जातो, आणि मग त्याच्यामधनं जे सहस्त्रधार निघत असते ना, ती कमी होऊन जाते. आता मी जेव्हा हे लेक्चर मध्ये सांगते की समजा ही घटना 8 दिवसात एकदा घडत असेल, तर मला मॅडम म्हणतात, मॅडम तुम्ही चुकता ते बोलायला, ही एका दिवसात 8 वेळा होतं, की आमच्या मनाविरुद्ध घटना घडते, आमचा हायपोथॅलॅमस कॉन्ट्रॅक्ट होतो, आणि आपल्या शरीरामधलं डोपामिन कमी व्हायला लागतं. आता प्राध्यापक मंडळीमध्ये काय काय ताण असू शकतो. एक तर वेळेत पेपर तपासायचे, वेळेवर लेक्चर घ्यायचं. आपण कधी लेक्चर घ्यायला गेलो की पोरं समोर नाही, पोरांचा काही प्रॉब्लेम आहे, आपली गोष्ट आपण पोहोचवायचा प्रयत्न करतो, ती लोकांना समजत नाहीये, हा जो ताण असतो आपल्याला. छोटी गोष्ट असते बघा, विशिष्ट वेळेत विशिष्ट काम संपवणं.
हा पण ताण आहे. म्हणजे घराच्या बाहेर गेलं निघालं आणि सिग्नल आणि ट्रॅफिक लागला की स्ट्रेस लेवल खूप वाढते बघा. साध्या गोष्टी आहेत खूप, परंतु यांनी तणावाची पातळी निश्चितपणे वाढते. मग हे जेव्हा हॅपी हार्मोन्स तयार व्हायला लागत नाही त्याचा इम्पॅक्ट पहिल्यांदा कुठे होतो बघा, पहिल्यांदा होतो आपल्या डोक्यावरती. काही लोकांना मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो बघा, अर्ध शिशी म्हणतो त्याला, अर्ध डोकं दुखतं. आणि पेशंट बरोबर सांगतो, मॅडम सकाळी 7ला चालू होतं आणि जसं जसं ऊन पडायला लागतं ना तसं तसं कमी होतं, 11 नंतर कमी होतं डोकं, आपोआप कमी होतं. त्याला म्हटलं जातं मायग्रेन. आता या मायग्रेनचं कारण काय बघा, लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं, वात प्रकृतीमध्ये ड्रायनेस फार असतो बॉडीला. मग आपल्या नेझलमध्ये जर ड्रायनेस असेल ना, नाकपुडीमध्ये ड्रायनेस असेल तर मेंदूला पुरवठा कमी होतो. साधं टेक्निक आहे बघा आपलं, की आपण एक नाकपुडी अशी बंद केली, यांनी लांब श्वास घेतला, मग ही नाकपुडी बंद केली, यांनी श्वास घेतला. आपल्या लक्षात येतं की एका नाकपुडीमध्ये थोडं कंजेशन असतं. जो रस्ता सरळ पाहिजे ना तो थोडा ऑब्स्ट्रक्टिव्ह असतो काही वेळा. मग ज्या नागपुडीमध्ये कंजेशन असतं त्याच्या उलट दिशेला आपल्याला त्रास होतो. म्हणजे लेफ्ट मध्ये जर कंजेशन असेल तर राईट ब्रेनला फंक्शन कमी पडतं. राईट मध्ये कंजेशन असेल तर लेफ्ट ब्रेनचं फंक्शन कमी होतं. आपल्याला 2 मेंदू आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, लेफ्ट आणि राईट. राईट फॉर क्रिएटिव्हिटी, नवा विचार, नवी कल्पना, हे राईट ब्रेनचं फंक्शन. आणि लेफ्ट फॉर कैलकुलेशन, जीवन में सफलता चाहिए तो दोनों भी ब्रेन अच्छे चाहिए. हाँ, मुझे सिर्फ क्रिएटिव्हिटी आहे लेकिन पैसा नहीं मांगने को जमता है तो वो भी प्रॉब्लेम आहे. आणि लेफ्टचं फंक्शन काय आहे, कॅल्क्युलेशन. अति कॅल्क्युलेशन असेल तरी प्रॉब्लेम आहे. त्याचं बॅलन्सिंग जमलं पाहिजे. हं? मग आपल्याला जेव्हा लेफ्टनी ब्रिदिंग करतो तेव्हा राईट ब्रेनची फंक्शनिंग कॅपॅसिटी वाढते, राईटने ब्रिदिंग केलं की लेफ्ट ब्रेनची फंक्शनिंग कॅपॅसिटी वाढते. आता लेफ्ट ब्रेन फॉर कॅल्क्युलेशन, अकाउंटिंग, प्लॅनिंग, व्यवहाराचा जो आहे व्यवहार, लेफ्ट ब्रेन. राइट ब्रेन काय आहे, जाने दो यार, छोड़ दो, गुड टू फॉरगिव, बेस्ट टू फॉरगेट, कुछ नया करेंगे, इट वॉज अ एक्सीडेंट. लेफ्ट ब्रेन काय सांगणार वारंवार, लेकिन ऐसा क्यों हुआ, मेरे बारे में क्यों हुआ, हे कॅल्क्युलेशन. आणि याच्यामुळे तणाव निर्माण होतो. मग आपल्या मेंदूला रिलॅक्स करायचं असतं. मग मेंदूला रिलॅक्स करण्याचं साधन काय आपल्याकडे, साधी गोष्ट आहे बघा, आपण असं प्राणायाम करतो ना, हा प्राणायाम मेंदूसाठी फार आवश्यक असतो. दुसरं काय की कधी कधी याच्यामध्ये नेझलमध्ये ऑब्स्ट्रक्शन असतं. मग साधी गोष्ट काय की घरी आपल्या चांगलं तूप आपण जे बनवतो ना, घरचं तूप बनवलेलं, त्याचे 2-2 थेंब नाकामध्ये टाकले तरी नेझल कंजेशन क्लिअर होतं. म्हणजे काय आहे, तर आपल्याला लुब्रिकंट तयार करायचं, म्हणजे आपली हालचाल नेझलमध्ये आपल्याला लुब्रिकंट, त्याला आम्ही आयुर्वेदामध्ये काय म्हणतो, नस्य म्हणतो, नस्य. आता याला दुसरं एक सोल्युशन आहे बघा. जर कधी कधी तुपाचा वास काही लोकांना सहन होत नाही तर मग आपण काय करतोय, अनु तेल नावाचं एक तेल असतं, ते पण आम्ही नेझलमध्ये टाकायला सांगतो, त्यांनी पण फायदा होतो. मग आपलं मायग्रेन कमी करायचं आपल्याला, तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं नेझल कंजेशन क्लिअर करा. हे मार्ग मोकळे झाले की मग मेंदूला ब्लड सप्लाय व्यवस्थित होणार आहे, स्ट्रेस लेवल तुमची कमी होणार आहे. आपल्याला लक्षात येतं की मला स्ट्रेस कमी करायचा आहे, मला खूप स्ट्रेस येतो, पण त्याच्यासाठी माध्यम काय हे आपल्याला माहित नाही. आणि मग आपल्याला मायग्रोनिल नावाची गोळी जेव्हा दिली जाते तेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की ये जिंदगीभर लेणार, त्याचा आणखीन त्रास, आयुष्यभर गोळी घ्यायची, त्याचा आणखीन ताण. मग आपल्याला आधी कॉज ऑफ डिसीज शोधलं पाहिजे आणि मग आपल्याला त्याच्यावरती काहीतरी उपचार करता येतात, बरोबर आहे. पहिला जो झाला मायग्रेन. दुसरा प्रॉब्लेम काय आहे आता सध्या आत्ताच्या पिढीमध्ये आम्ही बघतो, सगळ्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो काय आहे, तर थायरॉइड प्रॉब्लेम आहे, हायपर किंवा हायपोथायरॉइडचं. हायपरमध्ये वजन कमी होतं, हायपोमध्ये वाढतं. पण जेव्हा संशोधन होत आहे तेव्हा लक्षात येतंय की हा थायरॉइड नावाचा जो प्रॉब्लेम आहे ना, हा व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी. कधीतरी असं होतं बघा की लहानपणी आई वडील वारतात किंवा तरुणपणी बायकोचं किंवा नवऱ्याचं निधन होतं, एखादा घरचा मोठा लॉस होतो आपल्या घरी, किंवा आपण इकॉनॉमिक स्ट्रेसमध्ये येतो. अशी लोक इमोशनली जेव्हा इम्बॅलन्स होतात तेव्हा थायरॉइड वाढायला लागतं. मग आपल्याला थायरॉइडला कंट्रोल करायचं असेल तर काय करावं लागेल, काय करायचं थायरॉइडला, आपल्याला थोडस ना मानेचे प्रकार करावे लागतात. एखाद्या एखाद्या गोष्टीचं फंक्शन वाढवायचंय आपल्याला. आम्ही काय करतो, डॉक्टर लोक बघा तुम्हाला इथं बेल्ट लावतो तपासताना, आणि आम्ही इकडनं पंप मारतो. पंप मारलं की काय होतं, इथं आम्हाला बीपीची लेवल दिसायला लागते. तसं थायरॉइडला काय करावं लागतं, अगदी साधी साधी गोष्ट. असं मान पुढे घ्यायची, पाठीमागे, पुन्हा मान पुढे,
पाठीमागे. असं किती वेळा करायचं? किमान 10 वेळा. मान पुढे घ्यायची, पुढे घेतली की काय होणार? थायरॉइड ग्लँड फ्रेश होणार आहे. पाठीमागे घेतली की स्ट्रेच होणार आहे. दात ताण, दात ताण. असं केलं की काय होणार आहे? की थायरॉइडकडे ब्लड सप्लाय वाढणार आहे. आपण बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही गमतीने असं म्हणत असतो की मानेचा ताठरपणा, मान पाहिजे, इगो पाहिजे, अशा लोकांमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम जास्त आहे. मग थोडी लवचिकता वाढवायची आपल्याला. साधे साधे प्रकार आहेत बघा. असं मान पुढे घ्यायची, पाठीमागे घ्यायची, पुन्हा मान पुढे घ्यायची, पाठीमागे. झटका मारायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. दुसरा प्रकार, हा पण स्ट्रेसफुल डिसीजच आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तिसरा बघा प्रॉब्लेम काय आहे, की आपले दिल के दरवाजे थोडे खुलना जरुरी. आपल्या लंग्स मध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये आपला एवढासा मांसल भाग आहे, दॅट इज कॉल्ड हार्ट. दिल का मामला है, हे हार्ट आहे. आणि या हार्टला काय गरज असते, की सगळीकडनं ब्लड सप्लाय व्यवस्थित झाला पाहिजे. पण आपली बघा प्राध्यापक लोकांची तर स्टाईल कशी आहे कामाची, याच पोझिशन मध्ये वर्क आहे, या पोझिशन मध्ये. किंवा फार तर फार असं असं आहे, आपण टू व्हीलर चालवतो, फोर व्हीलर चालवतो, हात पुढेच आहे आपले. मग आपल्याला काय करावं लागेल? मी जेव्हा स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू योगा घेते तेव्हा एक लक्षात घ्या, की आपण ज्या दैनंदिन हालचाली करत नाहीत त्या हालचाली करायच्या. मग आम्ही सांगतो की थोडस दिल के दरवाजे खोलिये. असं जर केलं तर काय होतं? लंग्स म्हणजे जो पिंजरा आहे ना, ज्या पिंजऱ्यामध्ये आपलं हार्ट आहे ना, पिंजऱ्यामध्ये जे आपलं हार्ट आहे ना, ते हार्टला थोडस ओपन करायचं. असं असं म्हणजे काय करायचं बघा, असं साधा साधा प्रकार आहे बघा. किती सोपा प्रकार आहे. याच्यामुळे काय फायदा होणार आहे? तुम्हाला ब्लड प्रेशर लवकर येणार आहे, आणि बाय चान्स आलं तर ते वाढणार नाहीये. दुसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशनचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपण असं हलवतोय ना. मग काय होणार आहे? इकडच्या रक्तवाहिन्या तिथे व्यवस्थित सप्लाय करणार आहे, त्याचं डायलेटेशन होणार आहे, त्याचं डायमीटर वाढणार आहे, त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार आहे. आणि दुसरा आणखीन फायदा काय आहे? शोल्डरचा फायदा आहे याच्यामध्ये. आपण जे काम करतो या कामामध्ये सतत आपले हात पुढेच आहे. मग आपल्याला या शोल्डरला थोडस असं पाठीमागे घेतलं की शोल्डर पेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बरोबर आहे. तिसरं, आपल्याला सगळ्यात आता तेंडुलकरनी फार फेमस केला हा आजार, दॅट इज कॉल्ड टेनिस एल्बो. ही बॅट अशी मारायचा आणि इथं टेनिस एल्बोचा प्रॉब्लेम झाला. हा ना बऱ्याच वेळा प्राध्यापक मंडळीमध्ये खूप वेळा होतो, ज्याला आम्ही रायटर्स डिसीज म्हणतो. या पोझिशन मध्ये जे लिहितात ना, हं, त्यांना हा प्रॉब्लेम येतो. इथं इथं खुबा दुखायला लागतो. हा एल्बोला प्रॉब्लेम येतो, दॅट इज कॉल्ड टेनिस एल्बो. त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम येतो बघा, असा असा होतो हात, तर ट्रेमर येतात बघा, ट्रेमर. जर तुम्ही आयुष्यभर या शोल्डरला खालीच ठेवलेलं आहे तर हा ट्रेमरचा प्रॉब्लेम येणार. इथली नस दुखते, मग इथं रेफर्ड पेन येतं, मग इथे येतं, आणि मग असं ट्रेमर यायला लागतं बघा, हे असं. मग आपल्याला काय करावं लागतं? रुटीन मध्ये आपण कुठली मुवमेंट करत नाही रुटीन मध्ये, तर जी करत नाही त्याच्यामधली एक महत्वाची मुवमेंट आहे, की आपण असं आळस हे असं साधं करायचं, स्ट्रेच करून थांबायचं. म्हणजे काय होणार आहे, की तुमचे जे पाठीचे मणके सतत खाली वाकलेले आहेत या बाजूचे. आपल्या शरीराला किती पाठीचे मणके बघा, इथून आपण इथून हात लावला, इथं हार्ड एक भाग लागतो, इथून कमरेपर्यंत 33 व्हर्टिबल कॉलम आपल्याला आहे, 33 व्हर्टिब्री आहे. आपल्या शरीराचा अर्धा भाग पाटकण्याने व्यापलेला आहे. मग एकाला एक जोडलेले असे 33 मनके आहेत, आपल्याला 33 मनके आहेत. आणि हे जर असेच काम करत असतील तर काय होणार आहे? गाडीला हलवलं नाही ते गाडीला गंज चढणार आहे ना. मग आपली साधी हालचाल आहे बघा अशी, फक्त असं स्ट्रेच करायचं. हे हे ट्रॅक्शन सारखा इफेक्ट देणारा प्रकार आहे. पण आपल्याला हे कोणी सांगतच नाही की हे ट्रॅक्शन आहे. आपण जातो फिजिओथेरपिस्ट कडे, त्याला 400, कधी कधी 500, आमच्या इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये कधी कधी 800 रुपये एका दिवसाचे घेतात. तुमचीच पाठ तुम्हालाच ओझं लावणार आणि तुमच्याचकडनं पैसे घेणार. आपल्याला साध्या हालचाली जर केल्या तर हे तणाव कमी होऊ शकतात. मग आपण काय केलेलं आहे? याच्यानंतरचा प्राध्यापक मंडळींचा मोठा आजार आहे. कुठला आहे? एव्हरी सेकंड लेडीज आणि एव्हरी सेकंड जेंट्स मध्ये आम्हाला जो आजार आढळतो तो आढळतो पाठदुखी, कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका. हे कनेक्टेड आजार आहे बघा सगळे. इथं पाठीच्या मणक्यांमध्ये तणाव जेवढा जास्त तेवढे प्रॉब्लेम जास्त. तुम्ही बघा हमालाला कधी स्पॉन्डिलोसिस नावाचा आजार होत नाही,
हमालाला कधी मानेचा पट्टा दिसत नाही, मजुराला कधी मानेचा पट्टा दिसत नाही. पट्टा फक्त मालकीनबाईंना आणि मालकांनाच दिसतो. युनिव्हर्सिटी मधले आमचे सगळे प्राध्यापक मानेला पट्टे लावलेले असे एकदम. का बरं? कारण तणाव खूप आहे, अनेक लोकांना हँडल करायचं आहे, आम्हाला काही काम करायचं आहे, तर त्याच्यामध्ये अनेक लोक विरोधक म्हणून उभे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मेंदूचं फंक्शन डिस्टर्ब होतं आणि मग पाठ करण्यावरती परिणाम होतो. मग स्ट्रेसफुल डिसीज मध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे डोकेदुखी येते, थायरॉइड येतो, नंतर हायपर टेन्शन येतं, नंतर येते पाठदुखी. मग पाठदुखी जर कमी करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? पाठीच्या मणक्याला स्ट्रेच करावा लागेल, जे की फिजिओथेरपिस्ट करतात. पण ते तुम्ही रोजच्या रोज जर केलं तर तुम्हाला फायदा होणार. बघा आपण इथून इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर बघा इथून इथपर्यंत आपल्या नाभीच्या वरती जो भाग आहे, इट इज कॉल्ड हायपर ऍसिडिटीचं सेंटर आहे. जेव्हा पोट नाभीच्या वरती दुखायला लागलं तेव्हा आम्ही म्हणतो तुम्हाला हायपर ऍसिडिटी झालेली आहे. पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. आता पित्त म्हणजे शरीरात उष्णता आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे त्याला? की उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डावीने श्वास घ्यायचाय, डावीने सोडायचा आहे. लेफ्ट नॉस्ट्रिल कूल प्रोड्युसिंग, राईट नॉस्ट्रिल हीट प्रोड्युसिंग. मराठी मीडियमचे लोक लक्षात घ्या, उ उ शब्द लक्षात ठेवा. उजवी नाकपुडी उष्णता प्रधान, डावी नाकपुडी शीतलता प्रधान. उजवीने ब्रिदिंग केलं की डाव्या मेंदूची कार्यक्षमता वाढणार आहे, डावीने ब्रिदिंग केलं की उजव्या मेंदूची जेव्हा स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे जर शरीरात उष्णता निर्माण होत असेल तर तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जी सिस्टीम आहे त्याला वापरायचं आहे. उगाच ओमेजची गोळी, जलुसिलची गोळी दिवसभर काहीतरी मला घ्यायची सवय आहे, ओमेज लागते मला रोज, जेलुसिल लागते, याच्यापेक्षा उजवी नाकपुडी बंद करायची, फक्त डावीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. असं किती वेळा करायचं? लांब श्वास घ्यायचा, सोडायचा, असं 1 राऊंड, असं 11चे 3 राऊंड करा असं सांगतो. आपण एखादी त्रास होतोय तर आपण गोळी पहिल्यांदा किती वेळा घेणार? डॉक्टर म्हणतात पहिले काही दिवस 3 वेळा करा, मग हळूहळू तुम्ही 2 वेळा करा आणि मग दिवसातनं एकदा करा. पण जेव्हा तीव्रता जास्त आहे तेव्हा 3 वेळा करा. मग हायपर ऍसिडिटी असेल तर लक्षात घ्या डावीने ब्रिदिंग करायचंय. लक्षात आलं? आता त्याच्या पुढचा प्रॉब्लेम बघा, की इंडायजेशन, हायपर ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन. मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये थोडं सिरियसनेस कमी करण्यासाठी, आपण फारच लगेच विचार करायला लागतो, यार माझी प्रकृती कशी आहे, काय आहे. तर एक आमच्याकडे डॉक्टर जगदीश हिरेमठ म्हणून रुबी हॉस्पिटलचे डायरेक्टर पुण्याचे आलेले होते आणि एकनाथ रंगमंदिर एकदम फुल झालेलं होतं. आम्ही लेक्चर ठेवलेलं होतं सरांचं, हृदय विकाराला पळवून लावा. मग डॉक्टर म्हणे की काय म्हणे आजकाल कोणत्याही लोकांना बोलेल तो मोबाईलच्या भाषेतच बोलतो, सेव्ह करा, डिलीट करा, हे सांगतो म्हणे. मग मी एका मुलाला विचारलं म्हणे बेटा काय झालं तुला? तर तो म्हणे मॅडम सर पुरा हँडसेटच खराब झाला म्हणे. ते म्हणे म्हणजे काय झालं? नाही हँडसेटच खराब झाला म्हणे पूर्ण. काय झालं म्हणे? तर म्हणे इनकमिंग फ्री आहे, म्हणजे जेवण जात आहे व्यवस्थित, आउट गोईंग डिफिकल्ट आहे, म्हणजे मोशनला साफ होत नाही, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे, आणि सारखे मिस्ड कॉल येतात. म्हणजे काय होते की गॅसेसचा प्रॉब्लेम आहे. आपल्या शरीराची पचन क्रिया ही आपल्या इमोशनवरती अवलंबून असते बघा. तुम्हाला जेवढा भावनिक पातळीवरचा ताण आहे तेवढं तुम्हाला ऍसिडिटी जास्त होता. काही लोक म्हणतात खूप ऍसिडिटी होते, अतिशय तणाव सतत काहीतरी चालू असतो, त्याला मॅनेज करत नाही आपण, त्याच्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते. मग कधी कधी डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडली की इंडायजेशन होणार, हायपर ऍसिडिटी होणार, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम येणार. कॉन्स्टिपेशनचा सरळ सरळ सोपं आहे, घुसमट आहे बॉडीमध्ये. जे तुम्ही खाता ते जे नकोय ते बाहेर निघायला पाहिजे रोजच्या रोज, पण ती घुसमट प्रकृती आहे, वात प्रकृती आहे. वात प्रकृती म्हणजे सँडविच, बोलायचंच नाही, ती व्यक्ती गेली की मागे बोलायला सुरुवात करायची, घुसमट. पुन्हा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे. पुढचं काय आहे बघा, इथून इथपर्यंत आलेलो आहे आपण. मग काय होणार? याच पिरियडमध्ये बऱ्याच लोकांचं काय प्रॉब्लेम येणार की याच पिरियडमध्ये डायबिटीस नावाचा आजार आता खूप वाढलेला आहे. आम्ही म्हणतो गोड झाले, पण मी त्याला तेही सांगते की गोड झाले ना चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. माणूस फार सुधारतो बघा पॉझिटिव्ह अप्रोच दिला तर. 4 तासाने खायला लागतो, डॉक्टर सांगतात स्ट्रेस घेऊ नका, शुगर वाढेल, मग तो स्ट्रेस पण जाऊ दे यार, छोड दे, असं करायला लागतो. व्यवस्थित डॉक्टरांनी सांगितलं असतं की रेग्युलर वॉकिंग पाहिजे,
तर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील. रेग्युलर एक्सरसाइज पण करायला लागतो, मग डायबिटीस चांगला आजार आहे. राहू दे, डायबिटीसचा प्रॉब्लेम इतका मोठा आहे. आम्ही गर्भवतीची योग साधना असा एक प्रकल्प राबवतो. उद्या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे तापडी या नाट्य मंदिरमध्ये. आता या गर्भवतीच्या योग साधनेमध्ये तुमचं जाऊ द्या हो, पण 30 वर्षाची पोरगी जेव्हा आमच्याकडे प्रेग्नन्सी म्हणून येतो, 40 लोकांची बॅच आम्ही घेतो, त्याच्यामध्ये 7 ते 8 मुलींना प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस असतो. प्रॉब्लेम आहे मोठा सध्या, कारण स्ट्रेस लेवल वाढलेली आहे. मग हा डायबिटीस पण वाढायला लागलेला आहे. त्याचं मुख्य कारण काय आहे की तणावाची पातळी आपली वाढते आहे. महिलांमध्ये बेसिकली प्रसूतीपूर्व का बरं वाढतीये डायबिटीस, का वाढतो आहे? तर करिअरचं टेन्शन आहे, वय वाढलेलं आहे, घरून बऱ्याच वेळा सपोर्ट मिळत नाही. नवरा म्हणतोय की त्याची बायको बघ किती चांगली, शेवटपर्यंत ती चालत होती. घरची सासूबाई म्हणतीये की आमच्या वेळी तर काही नव्हतं, हे तुमचेच काय नखरे सुरू झाले. त्या मुलीला सपोर्ट मिळत नाहीये आणि डायबिटीसची लेवल वाढतीये प्रेग्नन्सीमध्ये. हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर तसं आपल्याला सगळ्यांचीच आज डायबिटीसची लेवल वाढती आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की फास्टिंग करा, पोस्ट मील करा, HbA1c करा. आणि मग डायबिटीसला कंट्रोल करायचं तर पुन्हा काय आहे की वॉकिंग कराच रोज. वॉकिंग नाही केलं तर डायबिटीस वाढणार 100%. आपण इथून इथपर्यंत आलोय, पुन्हा स्ट्रेसचा आहे. या आजारांवरती परमनंट मेडिसिन नाहीये की तुम्ही हे औषध घ्या आणि डायबिटीस पूर्ण बरा झाला. नाही होत डायबिटीस पूर्ण बरा. त्याला रोजच्या रोज कार्यक्रम करावाच लागतोय आपल्याला. आपण इथून इथपर्यंत आलोय. मग काय होतं बघा की जसं जसं आपलं वय वाढत जातो तेव्हा वजन वाढतं आणि कमरेला दुखायला लागतं. मग कमरेपासून एक नस येते बघा इथून, दॅट इज कॉल्ड सायटिका. आपण प्राध्यापक मंडळी आठवून बघा, जेव्हा उभं राहतो एका पायावर स्ट्रेस देतो आणि एक पाय रिलॅक्स टाकतो. ज्या पायावरती स्ट्रेस देतो ती नस दबली जाते, दॅट इज कॉल्ड सायटिका. प्राध्यापक मंडळी मधला महत्वाचा आजार आहे. टीचर, प्राध्यापक, ट्रॅफिक पोलीस, ज्यांची स्टँडिंग ड्युटी आहे, सिक्युरिटी गार्ड, त्रास आहेच, कारण एका पायावरती स्ट्रेस देतात आणि एक पाय रिलॅक्स टाकतात. सायटिका नावाचा आजार आहे बघा, खूप प्रॉब्लेमॅटिक आजार आहे. मेडिसिन मध्ये कुठलेही मेडिसिन नाहीये. आयुष्यभर पेन किलर घेऊन पुन्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब होणार, पुन्हा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होणार, पुन्हा इरिटेबिलिटी वाढणार, हे असं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं बघा, एक साधासा प्रकार आहे बघा. आपण असं पाय सरळ केले की असं आम्ही सांगतो की काय बघा, दिसतंय माझी पोझिशन तुम्हाला? बघा काय करतो आम्ही, काय सांगतो तुम्हाला की एका पायावरती एक पाय असा कॉन्ट्रॅक्ट करा, एक पाय रिलॅक्स करा. इतका सोपा प्रकार आहे बघा, इतका सोपा आहे. हे एवढंच फक्त. एका पायाला पुढे स्ट्रेच करायचं, दुसऱ्या पायाला पाठीमागे, पुन्हा उजव्या पायाला पुढे स्ट्रेच केले की डाव्या पायाला पाठीमागे स्ट्रेच करायचं. इतकं साधं साधं सोल्युशन आहे. म्हणजे काय आहे, पुन्हा पुन्हा सायटिक नर्वला रिलॅक्स करायचंय, स्ट्रेच करायचंय, रिलॅक्स करायचंय, स्ट्रेच करायचं. ते केलं की मग सायटिक नर्वला ब्लड सप्लाय वाढतो आणि आपली लाईफस्टाईल बदलायची. 2 पायावरती समान बॅलन्स ठेवायचा. ओके. आता बघा पुढचा जो प्रकार आहे तो आहे स्ट्रेसफुल डिसीजच आहे पुन्हा गुडघ्याचा. पूर्वी गुडघेदुखी एवढी नव्हती, आता तर 50ला आणि 60ला गुडघे बदलावेच लागतात, काही पर्यायच नाही त्याला. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला डॉक्टर आहे, डॉक्टर महेश कुलकर्णी. अपॉइंटमेंट गुडघ्याची सर्जरी, आपलाच गुडघा दुरुस्त करायला 2-2 महिन्याचं वेटिंग पिरियड आहे. फक्त खर्च एका गुडघ्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपये, 2 गुडघे 6 लाख रुपये. आयुष्यभराची कमाई बरीचशी त्याच्यातच जाते आपली. मग या गुडघ्याला करायचं काय? आपला चूक कुठे होते? आपण प्राध्यापक मंडळी आपलं उभं राहून बऱ्याच वेळा काम जास्त असतं किंवा खुर्चीवर बसून असतो. या गुडघ्याला व्यायाम खूप कमी द्यायला लागतो. योग्य वेळी योग्य व्यायाम दिला तर मग गुडघे व्यवस्थित राहतात. पण काय प्रॉब्लेम येतो माहितीये का, की एक तर आपण उभा असतो, नाही तर बसलेला असतो. खुर्चीवर बसून ज्या पोझिशन मध्ये आपले गुडघे असतात, तर गुडघे अर्धे खाली असतात आणि अर्धे वरती असतात आणि मग तिथं प्रॉब्लेम यायला लागतो. छोटस टेक्निक तुम्हाला सांगते बघा, की आपल्या जमिनीवर असं झोपायचं, बरोबर आहे? आणि जमिनीवर झोपल्यानंतर पाय भिंतीला टेकवायचे. पाय भिंतीला टेकवले की काय होतं, हे इम्प्युअर ब्लड जे पायामध्ये स्टोअर्ड झालेलं असतं ना, ते गुडघ्याकडे येतं. आणि गुडघ्याची ताकद कधी वाढेल, की जेव्हा गुडघ्याला ब्लड सप्लाय वाढेल. आपली गंमत काय येते बघा, की आपल्याला जेव्हा गुडघेदुखी व्हायला लागते, आपण म्हणतो नको बाबा आता वाढायला, मी आता रोज खूप 5 किलोमीटर चालणार आहे. म्हणजे अजून घासलेला गुडघा आणखीन घासतो आपण आणि मग आणखीन गुडघेदुखीचा प्रॉब्लेम वाढायला. मग साधं टेक्निक काय करावं लागेल तुम्हाला, की जमिनीवर झोपायचंय आणि पाय भिंतीला टेकवायचे. किती वेळ टेकवायचे? जेवढे जमेल तेवढे, 2 मिनिट, 5 मिनिट, 7 मिनिट, 10 मिनिट. मध्येच थोडं पाय गुडघ्यात वाकवायचे, पुन्हा पाय
भिंतीला टेकवायचे. गुडघ्याकडे ब्लड सप्लाय वाढेल. गुडघ्याची स्ट्रेंथनिंग वाढवा पहिल्यांदा आणि मग चालायला सुरुवात करा. जर आता तुम्हाला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम नसेल ना, तरी पण हे सोल्युशन करा, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. गुडघे दुखी झाल्यानंतर करू नका, हो, आधीपासून सुरुवात करा. मग पाय थोडस ऑफिस कॉलेजमध्ये गेल्यानंतर पाय भिंतीला टेकवा आणि इम्प्युअर ब्लड जे साठलेले ते गुडघ्याकडे जेव्हा त्याचं सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला लागतं तेव्हा मग गुडघ्याची स्ट्रेंथनिंग वाढते. स्ट्रेंथनिंग वाढवणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा एक आजार आहे बघा, दॅट इज कॉल्ड व्हेरिकोज व्हेन्स. इथे हिरव्या हिरव्या नसा दिसतात. प्राध्यापक लोकांना आहेच प्रॉब्लेम, मला माहिती आहे, कारण प्राध्यापक लोकांना उभं राहावं लागतं. ती शिक्षिका असेल किंवा शिक्षक असेल. लेडीज जर असतील तर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये त्याची सुरुवात होऊन जाते. पण कारण वजन वाढलेलं असतं आणि वजन वाढल्यानंतर इथं हिरव्या हिरव्या नसा दिसतात. म्हणजे काय आहे की जर एखाद्या पाईप मध्ये थोडा गंज चढायला सुरुवात झालेली असते, पण आपण गंज थोडा असेल तर लक्षच देत नाही ना. तो 50ला तो पाईप चोकअप व्हायला लागतो, म्हणजे इथं खूप त्रास व्हायला लागतो. मग इथं काय होतं, अगदी हिरव्या हिरव्या अशा काळ्या काळ्या दिसायला लागतात, कारण इथे इथं सप्लाय खूप कमी होतो. माझ्याकडे तर असे पेशंट आलेले की पूर्ण पायच काळा झालेले लोक आलेले. मग काय करायचं, पुन्हा तीच थेरपी आहे. तुम्ही आयुष्यभर पायावरती उभं राहतायत, बरोबर आहे, मग त्या पायाला उलट करा, म्हणजे मेंदूकडे ब्लड सप्लाय वाढला पाहिजे. म्हणून पाय 90 डिग्री मध्ये ठेवले पाहिजे आणि पाय 90 डिग्री मध्ये वरती उचलणं खूप लोकांना शक्य होते, म्हणून भिंतीचा आधार घेऊन आम्ही ठेवायला सांगतो. भिंतीला पाय टेकून झोपा, जमिनीवर झोपा आणि फक्त पाय भिंतीला. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो हेड लो पोझिशन. ही जर घेतली तर फायदा होतो, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा आजार जो आहे तो म्हणजे टाचदुखी. टाचदुखी हा पण वाताचा प्रकार आहे बघा. आपण साधारण वटाणा किंवा हरभऱ्याच्या डाळीचं काही खाल्लं किंवा हा वात जास्त वाढतो आणि मग टाचदुखी व्हायला लागते. मग आहारामध्ये पुन्हा चेंजेस करावे लागतात. असाच एक आजार आहे गाऊट. आपला घोटा सुचतो बघा, टिपिकल असं. इथं आपल्याला बरोबर अंगठा दुखायला लागतो, याला म्हटलं जातं गाऊट. आता हा गाऊट कमी करायचा असेल, पुन्हा वाताचाच प्रकार आहे, की मग काय करावं लागतं आपल्याला, की हरभऱ्याच्या डाळीचे म्हणजे प्रोटीन्स, मटकी हे कमी खावं लागतं. आता मी तुम्हाला इथून इथपर्यंत सांगितलं. शेवटचा प्रकार की पायाला वात येणं. तो कधी येतो बघा, वात दिवसभर येत नाही, रात्रीच येतो 1 ते 3च्या दरम्यान. का बरं येतो 1 ते 3च्या दरम्यान? म्हणजे माझ्या काळात जेव्हा मी योग शिकवत होते ना लोकांना पहिल्यांदा, आता तर मी खूप सिनियर झाले, पण आधी मी जेव्हा सांगायचे तर लोक मला म्हणायचे नाही नाही मॅडम, ते भानामती आहे, ते करणी आहे, रात्रीच का बरं येतो, दिवसा का नाही येत? त्याच्या मागचं कारण आहे, दिवसभर तुम्ही काम करतात, हे इम्प्युअर ब्लड याच्या पायामध्ये स्टोअर्ड होतं. जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हा ब्लड सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो. जी आपली रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये हे रक्त घट्ट होतं आणि मग तिथून आपल्याला ते सर्क्युलेशनला त्रास देतो. आणि तो जेव्हा ब्लडचा क्लॉट तयार होतो, दॅट इज कॉल्ड वात. हे जर वारंवार व्हायला लागलं तर मात्र काळजी घेण्याची गरज असते. मग साधं टेक्निक काय करायचं? पहिलं टेक्निक तुम्हाला सांगितलंय, नाकामध्ये तूप किंवा तेल टाकायचे. दुसरं टेक्निक सांगितलंय, ऍसिडिटी असेल तर लेफ्ट ब्रिदिंग करा. जर तुम्हाला सर्दीचा प्रॉब्लेम असेल तर लेफ्ट नॉस्ट्रिल बंद करा, राईटने ब्रिदिंग करा. ओके. त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार मी तुम्हाला सांगितलाय की जर फार कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काय करावं लागेल, शरीराला लुब्रिकंट द्यायचं आहे. छोटे छोटे प्रकार आहे बघा, की गरम पाण्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं, हलवायचं. एक तर ते रात्री झोपताना घ्यायचं किंवा सकाळी उठल्यानंतर घ्यायचं. रात्री झोपताना घेतलं तर पोटात राहणारे, सकाळी उठल्यानंतर घेतलं तर पोट रिकामा असल्यानंतर ते शरीरात मिळणार. कधी पण पोट साफ होण्यासाठी, कॉन्स्टिपेशन क्लिअर करण्यासाठी साधा तुपाचा प्रयोग करा. गरम पाण्यामध्ये 2 चमचे तूप टाका आणि ते घ्या. हं? बघा, तिसरं आपल्याला काय करायचं की पाय भिंतीला टेकवायचे, बरोबर आहे. पाय भिंतीला टेकवल्यानंतर काय होणार आहे, योगशास्त्राचं तत्व सांगते तुम्हाला. सिर थंडा, पेट नरम, पैर गरम. आपले एक्झॅक्ट उलट होतं, पैर गरम, पेट कडक, सिर असं. आपल्याला सिर थंडा, पेट नरम, पैर गरम. ओके. काय पाहिजे, डोकं शांत, पोट नरम आणि पाय थंड, पाय गरम पाहिजे. आपलं एक्झॅक्टली आपल्याला लक्षात घ्यायचंय की मेंदूकडे ब्लड सप्लाय वाढवण्यासाठी पाय भिंतीला टेकवायचे. आता शेवटचा उपाय तुम्हाला सांगते. स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर आपल्याला काय करायचंय, की आपण घरी गेलोय, खुर्चीवर बसलेलो आहे, पुढे पाण्याची बादली घ्यायची आपल्याला.
बादलीमध्ये पाणी घ्यायचं, कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि इथपर्यंत आपले पाय पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. पाण्यामध्ये पाय बुडवले की पाण्याकडे ब्लड सप्लाय वाढणार. बरोबर आहे. मग दुसरा उपाय काय आहे त्याच्यामध्ये, आपला धुणं धुवायचा ब्रश असतो ना, त्यांनी असं पायाचे तळवे असे घासायला सांगतो. म्हणजे काय, इथं जे इम्प्युअर ब्लड स्टोअर झालेलं आहे, ब्लॉक झालेलं आहे, त्याला आम्ही सर्क्युलेट करणार. बरोबर आहे. तिसरं काय करायचं आहे की पायाला असं टॅप करायचं. आणि चौथं काय करायचं, आपण असं मसाज करतो बघा, असा उलटा, हा असा असा मसाज करायचा बघा, असा असा जर मसाज केला ना की मग आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपल्याला हे कोणी शिकवतच नाही, आपल्याला मसाज असाच शिकवला, आपल्याला असा हा असा झाला पाहिजे. कारण असं तर ब्लड सप्लाय होतोच ना रोज, त्याला उलटा केला पाहिजे तर फायदा होतो. मग आता स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू योगामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपण दिवसभर जे काम करतो त्याच्या उलट हालचाली. हे लाईफस्टाईल इंड्युस डिसीज आहे, त्याच्यावरती फार उपाययोजना नाहीये. म्हणून मग आम्ही हायपरटेन्शन असेल, ब्लड प्रेशर वाढलं तर आम्ही काय सांगतो तुम्हाला की आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल. मग ती गोळीची मात्रा वाढू नये म्हणून आपल्याला दिल के दरवाजे खोलले चाहिए. बराबर आहे. मग डायबिटीस कंट्रोलमध्ये आणायचा आहे, डायबिटीस झालाय मग त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, एवढंच आहे. मग रोजच्या रोज आपल्याला चालायचे, एन्डॉर्फिन बॉडीमध्ये तयार झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. पायाचा प्रॉब्लेम आहे, पाय भिंतीला टेकवायचे, त्यांनी फायदा होणार आहे. मग आपल्याला हे जर केलं तर असं करू नका की योग फक्त एक दिवसासाठीच करायचा, असं करू. इट्स अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल, एवढं लक्षात ठेवा. फक्त आज जागतिक योग दिन आहे म्हणून आपल्याला योग करायचा आहे असं करू नका. तर इट्स अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल असं जर ठेवलं तर मग नक्की फायदा होणार. म्हणून आपल्याला योग काय आहे, सातत्य योग ठेवला पाहिजे. इट्स अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल जर केलं तर मग फायदा होईल. मग आपल्याला जीवनामध्ये ताण कमी करायचा आहे, आपल्याला चांगलं जगायचं आहे. मराठीमधली एक कवी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीत मला सुख मिळालं पाहिजे. मग फार पैसा आहे म्हणून आपण सुखी आहोत का? नाही. व्हेरी अम्बिशियस आहोत म्हणून आपण सुखी आहोत का? नाही. आपल्या लहानपणापासून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, आरोग्यम धनसंपदा, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हे सगळ्यात महत्वाचे, बाकी सगळं आहे हो घरात, पण पायाने चालताच येत नाही, काय करायचं. मग माझ्याकडे एक नेते येतात, खूप मोठ्या औरंगाबादचे, छत्रपती संभाजीनगर मधले एक नेते येतात. ते आले की त्यांचा असिस्टंट समोर बाजूला डब्बा घेऊन येतो. मी म्हटलं कशाचे डब्बे सर सर एवढे? नाही म्हणे दिवसभराच्या गोळ्या, आणि त्या गोळ्या लक्षात ठेवण्यासाठी एक माणूस आहे. सकाळची पिवळी गोळी 2, दुपारची हिरवी गोळी 2, असं दिवसभरात किती गोळ्या म्हटलं? ते म्हणे 16 गोळ्या घेतो म्हणे फक्त मॅडम. बापरे, म्हणजे तो, म्हणजे ते गोळ्या द्यायला पण एक माणूस आहे. काय उपयोग त्या आरोग्याचा? काहीच नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला श्रीमंत वाटतो की बस झोपलाय छान, डोक्याला मस्त, डोक्याला दगड आहे, जमिनीवर झोपलाय आणि छान झोप लागते. छान झोपणं, झोप लागणं याच्याशिवाय मोठं सुख नाही, तुम्हाला सांगते. छान झोप लागते काही लोकांना मस्त. असं जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वाक्य आहे, मला वाटतं तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, की रात्री शांत झोप येण्यासाठी दिवसभर खूप प्रामाणिकपणे काम करावं लागतं, मग झोप चांगली येते. नाहीतर मग हा तणाव जेव्हा वाढत जातो ना तेव्हा मग झोप येत नाही माणसाला. आणि म्हणून आपल्या शरीराचं विज्ञान आपल्याला समजून घेतलं पाहिजे की माझ्या शरीराला गरज काय आहे. शेवटच्या टप्प्यावर येते, ताण टाळण्यासाठी पुढील बाराखडी वापरा. पहिलं आहे ए फॉर अम्बिशन, कमी प्रमाणात ठेवा. आमच्याकडे ना बीएमएस लोक, आमचे असं, आमच्याकडे एक सर होते, म्हणजे आमच्या वर्गातला एक स्टुडंट होता, मला म्हणायचं की देख रोजेकर, मैं सबसे पहले गाडी लेने वाला हूँ, मारुती कार. उस जमाने की बात है, 1990 में. मारुती कार सगळ्यात पहिल्यांदा मीच घेणार आहे. दुर्दैवाची गोष्ट, वयाच्या 48व्या वर्षी डेथ झाली. कारण काय झालं, खूप अम्बिशियस, मला हे घ्यायचंय, मला हे घ्यायचंय, इथं पंचकर्म सेंटर उघड, मुंबईला उघड, पुण्याला उघड, याला उघड, त्याला उघड. खूप अम्बिशियस. ए फॉर अम्बिशन कमी प्रमाणात ठेवा. ए फॉर अँगर कंट्रोल मध्ये ठेवा. तुमच्या शरीरामध्ये राग येतोय तुम्हाला, राग आल्यानंतर काय होतं, एक रिसर्च आहे लोणावळ्यामध्ये, लोणावळ्यामध्ये एक फार मोठं योगाचं सेंटर आहे, तिथं रिसर्च आहे असा की तुम्हाला राग आल्यानंतर तुमचं स्टमक नॉर्मल व्हायला 4 तास लागतात. तुम्ही चिडला ना की तुमचे स्टमक एकदम कॉन्ट्रॅक्ट होऊन जातं आणि मग ते नॉर्मल होण्यासाठी 4 तास लागतो.
म्हणजे रागाचा दुसऱ्याला त्रास नाही, आपल्याला जास्त त्रास आहे एवढं लक्षात ठेवा. ए फॉर अँगर कमी प्रमाणात ठेवा. बी फॉर ब्रेन संतुलित ठेवा. संयम होगा, ठीक है, ब्रेन संतुलित ठेवा. बी फॉर बॉटल. बॉटल वेगवेगळ्या बॉटल्स असतील, पण मी सांगते औषधाची बॉटल. जेलुसिलच्या बॉटलचं व्यसन आहे, बामच्या बाटलीचं व्यसन आहे. एक बाई होते आमच्याकडे, बामची बाटली घेतल्याशिवाय झोपच यायची नाही त्याचा. ते पण बॉटलचं व्यसन अवघड. बी फॉर ब्रेन अँड बॉटल संयमित ठेवा. सी फॉर कम्युनिकेशन साधा. आता आपली शोकांतिका आहे की आजूबाजूला खूप लोक आहेत, पण आपलं कोणीच नाही. भीड में मेरा कोई है क्या, हा मोठा प्रॉब्लेम आहे. रडायला खांदा राहिलेला नाहीये. पूर्वी कृष्णा सुदाम्याची गोष्ट आपण ऐकलेली आहे, पण आता रडायला खांदा राहिलेला नाही, मोठा प्रॉब्लेम आहे. योग्य वेळी योग्य व्यक्तीशी कम्युनिकेशन साधा, त्याचा फायदा होणार. परवा दिवशी एका माझ्या जवळच्या मैत्रिणीला काय प्रॉब्लेम झाला, आम्ही त्याला व्हॅसोवॅगल अटॅक म्हणतो. अशी बसलेली होती आणि अशी सटकन पडली आणि पल्स रेट एकदम जो आपल्याला पाहिजे असतो 72 to 23 झाला. सुदैवाने फक्त एमजीएम ची होती म्हणून ती वाचली, कारण त्या स्टाफ मधली होती. डॉक्टर तिकडे आले, लगेच लगेच तिला हे झालं. त्याच्यानंतर मी तिथं काउन्सिलिंग करायला गेले की अगं तू थोडस जरा तुझं प्रॉब्लेम आहे घरी, अशी तू एकटी असते, असं असतं. तर ती म्हणे मला ना कोणाला दुःख सांगायला आवडत नाही म्हणे. लोक जे सजेशन देताना ते मला फार इरिटेट होतात. आता मला सांगा, आजाराचं कारण काय आहे? ती सजेशनच नकोय. मग आपलं दुःख आपणच एकतं, मग ते हृदयाला बर्डन येणार, मग व्हॅसोवॅगल अटॅक येणार किंवा ब्रेन अटॅक येणार. मग आपल्याला कुठेतरी बोललं पाहिजे, कम्युनिकेशन आपलं खूप छान झालं पाहिजे, कुठेतरी संवाद साधा. डी फॉर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पूर्वी असं होतं की डॉक्टर खूप छान होते, आता आपल्या नशिबाने एखादा चांगला डॉक्टर मिळतो, म्हणजे योग्य वेळी योग्य डॉक्टर मिळणे हे पण नशिबातच गोष्ट झालेली आहे सध्या. डॉक्टर्सची संख्या खूप वाढलेली आहे, पण क्वालिटी खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य डॉक्टर आपल्याला मिळायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. डी फॉर डाएट आपलं व्यवस्थित झालं पाहिजे. डाएटचे अनेक प्रकार आता निघालेले. एक आहे, दीक्षित डॉक्टर सांगतात की 2 वेळा जेवा. रुजुता दिवेकर सांगते की दर 2 तासांनी जेवा. तिसरं निघालेलं आहे इंटरमिटंट फास्टिंग, म्हणजे दिवसभरात 8 तासात काही पण खा तुम्ही, पण 16 तास पोटाला रिकामा ठेवा. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला जो डाएट प्लॅन सूट होतो तो करा. आता मी एक गेले 6-8 महिन्यापासून स्वतः डाएट प्लॅन असा करतेय की संध्याकाळी 4ला जेवते आणि उद्या सकाळी 8 वाजता चहा पिते. मी 16 तास पोटाला रिकामा ठेवते नॉर्मली. मला सूट झालं ते. आता तुम्हाला जर डाएट प्लॅन दीक्षितचा सूट होत असेल 2 वेळेस जेवायचं, तर ते जेवा. तुम्हाला जर 2-2 तासांनी खायची इच्छा होत असेल तर ते करा. फक्त आपल्या प्रकृतीचे आपण डॉक्टर होऊ शकतो. त्याच्यामुळे डाएट आपलं व्यवस्थित ठेवा, पण एक लक्षात ठेवा की ढेकर येईपर्यंत खाऊ नका. थोडं नाही म्हणायला शिका डाएटच्या बाबतीत. कोणी आग्रह करते, नाही प्लीज नको, स्पष्टपणे म्हणा, मग प्रॉब्लेम नाही येणार. ई फॉर एंटरटेनमेंट. काही लोकांचं असं असतं बघा की रोती क्यू तो सुरत वैसी, कभी भी देखो 12 बजे चेहरे पे. एंटरटेनमेंट, दिवसभरामध्ये थोडं हसलं पाहिजे. ई फॉर इगो. आपण मला विचारलं नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, हा एवढा इगो स्ट्रॉंग असतो की अरे वहां गए तो पानी तक पूछा नहीं, नाम तक लिया नाही उसने. प्रेशर वाढलं, इगो. ई फॉर इगो कंट्रोल मध्ये ठेवा. जी फॉर गॉड. देव आपण किती मानतो हे माहित नाही मला, परंतु अशी काही माणसं जगात असे आहेत नक्की की ज्यांच्याकडे पाहून नमन करावं वाटतं. त्यांच्यात देव बघा तुम्ही. जिथं नतमस्तक व्हायचं तिथं नतमस्तक व्हा. डोळ्यातून पाणी काढायचं तर पाणी काढा. जी फॉर गॉड. श्रद्धा कुठेतरी ठेवा. आणि जी फॉर गुरु. योग्य गुरु निर्माण करा की जी यू आर यू, तू आहेस असा आत्मविश्वास करणारी एखादी व्यक्ती आयुष्यात असली पाहिजे, मग प्रॉब्लेम येणार नाही. आणि एच फॉर हॅपी होम. आपण कुटुंब वत्सल राहा, आपल्या फॅमिलीशी कनेक्टेड राहा. आपण काय करतो, बाहेरच्यासाठी खूप वेळ देतो. हो, घरी गेल्यानंतर इतकी चिडचिड 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 असते. म्हणजे माझ्याकडे आम्ही कलेक्टर लोकांचं, आयएएस लोकांचं, मी नेहमी असे सेमिनार घेते, योगा फॉर एक्झिक्युटिव्ह. तर आयएएस लोकांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये यशदामध्ये पुण्याला सेमिनार होता. आपण ते कलेक्टर लोक ना त्यांच्या चौकटीमधनं बाहेरच यायला तयार नाही. घरी गेले की त्यांना विचारलं स्वयंपाक काय करायचा, ते म्हणतात पुट अप नोट. बदलतच नाही. आपलं चेहरा बदलता आला पाहिजे, रोल बदलता आला पाहिजे. घरी गेल्यावर तुम्ही
फॅमिली वत्सल झाले पाहिजे. ऑफिसमध्ये आल्यानंतर तुमचा जो रोल आहे तो रोल बदलता आला पाहिजे तुम्हाला, आणि मग तुमचा स्ट्रेस मॅनेज होईल. किती साधा साधं गणित आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे स्ट्रेसफुल डिसीज कमी करायचे असतील, औषधांची मात्रा कमी करायची असेल, तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करावे. आय थिंक मला असं वाटतं की मी आज इथं जो सेमिनार घेतला त्याच्या मागचं मुख्य कारण जे होतं की प्राध्यापक मंडळीमध्ये बऱ्यापैकी तणाव असतो, आणि हा तणाव कमी करण्यासाठी योग एक जीवनशैली म्हणून आपल्याला वापरावी लागते. मला इथं आज बोलवलं योग दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधायची, म्हणजे ऑनलाईन संवाद साधण्याची मला राठी सरांनी आणि इतर मॅनेजमेंट लोकांनी मला परमिशन दिली. माझे काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य मला मिळालं, म्हणून मी सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छिते. धन्यवाद. सर मी अनम्यूट केलंय तुम्हाला. हा. येतोय आवाज? माझा आवाज येतोय? हो 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 सर. बंद झालं. बंद. हॅलो 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 हॅलो. येतोय आवाज? येतोय. आपल्यामध्ये येतोय आवाज. योगाच्या मार्फतमध्ये कशा प्रकारे तर आपल्याला कमी करता येईल किंवा त्याच्यावर कंट्रोल करता येईल याबद्दल खूप छान प्रकारे असे मी जवळपास 45 मिनिटं याच्यावर बोललेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्याचा आपण प्रॅक्टिस करू आणि आपला ह्या स्ट्रेस कमी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण चांगले ज्ञानाचे काम देऊ, ही अशी भावना व्यक्त करून मी महाविद्यालयाच्या प्राचार्य या नात्याने आणि संस्थेच्या मार्फत मॅडमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि वेळेत वेळ काढून मॅडमचे कंटिन्युअस सकाळी लेक्चर्स असतात तरी त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्यासाठी मी मॅडमचा आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभारी आहे. आणि हा कार्यक्रम मॅडम आम्ही एमएसएस विभागातर्फे आणि गांधी महाविद्यालय आणि इथलं आमचं फिजिकल डिपार्टमेंट आहे, ह्या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने आपण घेतलेला आहे. आणि आपण खूप चांगल्या प्रकारे आणि सकाळी 6:30 ला सगळ्यांना बोलवलं होतं आणि सगळ्यांनी आसनं प्राणायाम हे सगळे आम्ही 1 तासाचं केलं. आणि त्यानंतर त्यामध्ये अजून तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट कसे कमी करता येईल आणि बरेचसे तुम्ही जे हे सांगितले उपाय, हे उपाय आम्ही योगा मार्फत मध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करतील भविष्यामध्ये. आपल्या या लेक्चरचा सगळ्यांना फायदा होईल. आणि या निमित्ताने परत मी माझं माईक जे प्राध्यापक रसाळ सर आहेत ते आभार प्रदर्शन सगळ्यांचं करतो. रेकॉर्डिंग शेअर करते, कोणाच तरी आलंय रेकॉर्डिंग शेअर करते मी. आणि तुम्हाला सगळ्यांना असं सांगते की उद्या माझ्या एका पुस्तकाचं प्रकाशन आहे, गर्भवतीची योगा साधना, इकडे तापडिया नाट्य मंदिरमध्ये. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी राठी सरांना त्याची लिंक पाठवेल, झूम मीटिंगची किंवा एफबी लाईव्हची. तुम्हाला बघायचं तर बघा. खूप कॉम्प्लिकेटेड केसेस आम्ही योगाने कसं केलं. माझं कार्य फक्त योग थेरपीवरती आहे. आणि असं नका समजू की फक्त पुरुषांसाठीच गर्भवतीची योगा साधना तो तुमचा विषय नाही असं समजू नका. आपल्या घरातल्या बाकी महिलांसाठी खूप महत्वाचा विषय आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही उद्या आम्ही झूम मीटिंग तुम्हाला पाठवू, राठी सरांकडे पाठवते मी लिंक उद्या, तर तुमच्यापर्यंत ती पोहोचवतील. ती तुम्हाला लाईव्ह सेशन उद्या करायचं असेल तर करा. तापडिया नाट्य मंदिरमध्ये उद्या 22 तारखेला दुपारी 3:30 वाजता आमचा कार्यक्रम आहे. धन्यवाद मॅडम. तुमचा आवाज येत नाही सर मला. सर अभिनंदन मॅडम. प्रथमतः आपले अभिनंदन करतो की आपल्या पुस्तकाचं जे प्रकाशन उद्या होणार आहे त्याचा निश्चितच लाभ महिलांना होणार आहे, गर्भवती महिलांना होणार आहे, की जेणेकरून पुढे उद्भवणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आधीच क्लिअर केले तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होत असतो. मॅडम, आपण सुरुवातीला योगा या शब्दापासनं व्याख्यानाची सुरुवात केली आणि त्या शब्दाचं महत्व सांगून मेंदूपासनं पायापर्यंत आपण सगळी जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत आम्ही.
त्यानंतर आपण सांगितलं बाराखडी. त्या बाराखडीमध्ये प्रत्येक शब्दाचं महत्व योग दृष्टीने किती महत्वाचं आहे आणि प्राध्यापकांसाठी ज्या दैनंदिन किंवा दिवसभर असणाऱ्या हालचाली, त्यातून निर्माण होणारा स्ट्रेस आणि त्याच्यावरचे सोल्युशन हे सगळे योगामध्ये आहेत, हे आपण सांगितलं. त्यानंतर आपण सांगितलं की योगाला गुरु केल्यानंतर सर्व प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होऊ शकतात. डॉक्टरकडे गेलं तर डायबेटीस हा बरा होतो औषधानं, मग 20-20 वर्ष टॅबलेट्स घ्यावे लागतात, पण आपण सांगितलं की हा योगाने बरा होऊ शकतो. ही एक अतिशय महत्वाचं विधान येथे आहे. त्यानंतर या दिनानिमित्त आज आपण एकच संदेश इथून घेऊन जाऊ की योगाला गुरु करा, सगळं आयुष्य व्यवस्थित होईल. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण आम्हास मार्गदर्शन केले, वेळात वेळ काढून आम्हास योगाबद्दल माहिती दिली आणि छोट्या छोट्या क्रियात्मक प्राध्यापकांसाठी असणाऱ्या त्यातून उपाययोजना कशा करायच्या हे सांगितलं. त्याबद्दल महाविद्यालय व अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळातर्फे आपले आभार व्यक्त करतो. तसेच येथे जॉईन असणारे सर्व प्राध्यापक, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकुमार राठी सर यांनी सकाळी 6:30 वाजता येथे येऊन अतिशय निसर्गरम्य वातावरणात योगाचं प्रशिक्षण घेण्यासाठी हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. या गुगल लिंक, झूम लिंकवर बाहेरची काही प्रतिष्ठित व्यक्ती, आमचे मॅनेजमेंटचे काही सदस्य उपस्थित आहेत, मी त्यांचेही आभार मानतो. तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानतो आणि राठी सरांकडे चार्ज घेतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू मॅम. धन्यवाद. थँक्यू मॅडम. चला, ओके सर, चला हो, थँक्यू मॅडम. करू एंड मीटिंग. हो हो. थँक्यू.